नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचं पुणे कनेक्शन अखेर उघड झालं। त्यानं पुण्याच्या एका बांधकाम व्यावसायिकाकडून 5 कोटी रुपयांची खंडणी उकळत गिफ्ट म्हणून मर्सिडीज कार बळजबरीनं खरेदी करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हडपसर येथील बिल्डर राजेंद्र जासूद यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर खरात विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला। पुण्यातील बिल्डर राजेंद्र जासूद आणि खरात बाबाची ओळख कधी आणि कशी झाली? लॉजिस्टिकचा व्यवसाय परदेशात सुरू करण्याच्या नादात बिल्डर बाबाच्या नादाला कसा लागला? व्यवसाय वृद्धीसाठी बाबानं कोणता तोडगा सुचवला? राजेंद्र जासूद यांची कशी झाली फसवणूक? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। भोंदू खरातचं पुणे कनेक्शन बिल्डरकडून मर्सिडीज गिफ्ट। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। राजेंद्र जासूद यांची खरात सोबत 2018 साली ओळख झाली। त्यांना लॉजिस्टिकचा व्यवसाय परदेशात सुरू करायचा असल्यानं मित्राच्या सांगण्यावरून जासूद खरातला नाशिकमध्ये जाऊन भेटले। खरातनं जासूद यांना अवतार पूजा करण्याचा तोडगा सुचवला। त्या पूजेसाठी 3 वेगवेगळ्या देशांना भेटी देत तेथून लागणारी ऊर्जा घेऊन आल्यानंतर दैवी शक्तीच्या जोरावर ही अवतार पूजा करून देईन असं खरातनं त्यांना सांगितलं। त्यासाठी मात्र मर्सिडीज कार गिफ्ट देण्याची अट ठेवली आणि खर्च बळजबरीनं करण्यास भाग पाडलं। त्यानुसार पुण्याच्या एका शोरूममधून सप्टेंबर 2018 साली MH15 GL 8181 क्रमांकाची मर्सिडीज जासूद यांनी भोंदू बाबाला गिफ्ट केली। त्यासाठी जासूद यांनी बँकेतून 75 लाखांचं कर्ज काढलं आणि 15 लाख रुपये रोख भरल्याचंही फिर्यादीत म्हटलंय। आता बळीचा बकरा हाती लागल्यानंतर खरात त्याला हलाल केल्याशिवाय थोडीच सोडणार होता। नागदेवतेनं आशीर्वाद दिलाय असं सांगून खरातनं 5 वर्षात 21 देशांची भ्रमंती घडवण्याची मागणी जासूद यांच्याकडे केली। मग काय, जासूद यांनी बाबाला डिसेंबर 2018 साली म्यानमार आणि त्यानंतर जून-जुलै 2019 साली ग्रीनलँड अशी परदेशवारी घडवली। त्यानंतर बाबानं अमेरिकेला घेऊन जाण्याचा आग्रह धरला। त्यासाठी लागणारा सर्व खर्च करण्यासही सांगितलं। त्यानुसार बाबाला त्यांनी 4 वेळा रुग्णालयात नेऊन औषधोपचार आणि प्रवासासह तिथं राहण्याचा 22,81,000 रुपयांचा खर्च देखील केला। दरम्यानच्या काळात जासूद यांना भोंदू खरातकडून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी बाबाकडून मर्सिडीज कार, परदेश दौऱ्यांवरील खर्च, फार्म हाऊस बांधणीसाठी केलेला खर्च परत करण्याची मागणी करायला सुरुवात केली। त्यावर भोंदू खरातनं आपलं बिंग फुटण्याच्या भीतीनं जासूद यांच्याच विरुद्ध नाशिक ग्रामीणच्या वावी पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचा खोटा गुन्हा दाखल केला। आता या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा करण्यासाठी आज संध्याकाळी दस्तूरखुद्द बिल्डर राजेंद्र जासूद स्वतःहून मीडियाशी संवाद साधणार आहेत। तेव्हा कळेलच नेमकं खरातचं पुणे कनेक्शन कसं होतं। पाहत रहा LS मराठी।